विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर। विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर गुप्त बैठका आणि राजकीय डावपेचांना सुरुवात झाली असतानाच अनेक मतदारसंघात पैसे वाटपाच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे। या प्रकरणी परस्पर विरोधी आरोप केले जात आहेत। मुंबई, ठाण्यासह नाशिक आणि औरंगाबाद येथे पैसे वाटपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी भाजप नेते विनोद तावडेंवर गंभीर आरोप केला आहे। विनोद तावडे यांनी विरार येथे पैसे वाटल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे। विरार पूर्वेच्या मनवेलवाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते। ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला। या आरोपात तथ्य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे। दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार किरकोळ अपवाद वगळता शांततेत सुरू होता। त्यात आरोप प्रत्यारोप करण्यात आले, मात्र प्रचार संपताच हल्लेखोर सक्रिय झाल्याचे दिसून आले। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला आहे। या हल्ल्याप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। राज्यातील अन्य भागातही हल्ल्याच्या काही घटना घडल्या आहेत। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा